ही दृश्य आहेत शाळेच्या स्नेहसंमेलनातली धमाल। पण याच व्हिडिओवर आता अख्खा महाराष्ट्र संतापलाय। जालना जिल्ह्यातून आलेला हा व्हिडिओ जिथं चिमुकल्यांना नाचायला लावलं एका वादग्रस्त गुस्ताख ए नबी या गाण्यावर। इतकंच नाही तर त्यांच्या हातात होत्या बनावट तलवारी आणि स्टेजवर होता एका पाकिस्तानी अतिरेक्याचा फोटो। हे शिक्षण आहे की काही वेगळंच यावर आता गुन्हा सुद्धा दाखल झालाय। या शाळेत नेमकं काय घडलं जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलमध्ये पार पडलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनातील एक व्हिडिओ, डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये शाळेची छोटी छोटी मुलं स्टेजवर एका गाण्यावर डान्स करताना दिसतात। पाहताना ही दृश्य अगदी सामान्य वाटतात, पण या गाण्यामुळेच आता मोठा वाद निर्माण झालाय। या व्हिडिओमध्ये विद्यार्थी गुस्ताख ए नबी की एक सजा सर तन से जुदा या वादग्रस्त गाण्यावर नाचत होते, जे पाकिस्तानमधील एका कट्टरतावादी गाण्याशी संबंधित आहे। धक्कादायक बाब म्हणजे या नृत्यादरम्यान विद्यार्थ्यांच्या हातात बनावट तलवारी देण्यात आल्या होत्या आणि गाणं सुरू असताना पाठीमागे पाकिस्तानी अतिरेकी मुमताज कादरी याचा फोटो हा पडद्यावर दाखवण्यात आला होता। कादरी हा एक पाकिस्तानी अतिरेकी आहे, ज्याने धर्मांधतेतून एका पाकिस्तानी नेत्याची हत्या सुद्धा केली होती। शाळेत मुलांना देशाचे, आपल्या संस्कृतीचे संस्कार दिले जातात, पण इथे थेट सीमापारच्या अतिरेक्याचा फोटो दाखवून वादग्रस्त गाण्यावर चिमुकल्यांना नाचायला लावल्यानं पालकांसह अनेक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। हा व्हिडिओ व्हायरल होतात सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे। शाळा अशा गोष्टी कशा करू शकतं? आमच्या मुलांना हे काय शिकवतायत? हे असले संस्कार का दिले जात आहेत? असे प्रश्न नागरिक विचारतायत। तर काही जणांनी तर यावर कठोर कारवाईची मागणी सुद्धा केली आहे। शिक्षण विभागापासून ते स्थानिक प्रशासनापर्यंत सगळ्यांवर टीका होतीये। भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी तर या शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी सुद्धा केली आहे। ते काय म्हणतायत पाहूयात। परतूर शहरामध्ये किड्स इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन झालं आणि या संमेलनामध्ये पाकिस्तानचं गाणं, या गाण्यावर इलाहाबाद हायकोर्टाची स्थगिती आहे। भारतात कुठेही गाणं वाजवता येणार नाही असा कोर्टाचा निर्णय आहे। असं असताना या इंग्लिश स्कूलमध्ये हे गाणं वाजवलं। हे गाणं काय आहे? पाकिस्तानचं गाणं आहे। गुस्ताख ए नबी की एक ही सजा सर तन से जुदा, म्हणजे मुंडके काटा। पाकिस्तानचं गाणं पाकिस्तान म्हणतं की मुंडके काटा। कोणाचे मुंडके काटा याचा अर्थ आपण समजून घ्या। आणि या गाण्यामध्ये पाकिस्तानचा अतिरेकी आहे, ज्यांनी राज्यपालाची हत्या केली, अनेक खून केले आणि वॉन्टेड आरोपी आहे पाकिस्तानचा। आणि या आरोपीचं नाव आहे मुमताज कादरी। यांना वारंवार टीव्हीवर दाखवलं, स्क्रीन पडद्यावर दाखवलं आणि तिथं असणारे जे काही पालक आहेत, विद्यार्थी आहेत, यांना काय पाकिस्तानच्या अतिरेक्यांचा व्हिडिओ किंवा ते सादरीकरण देण्यात आलं होतं। या संदर्भात आज परतूर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। या व्हिडिओमध्ये जेवढे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। सगळ्या संचालक मंडळावर कारवाई झाली पाहिजे। सगळ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकावर कारवाई झाली पाहिजे। त्यांनी हे 15 दिवसाचं प्रशिक्षण देऊन, याचं सादरीकरण देऊन हे गाणं वाजवलेलं आहे। या प्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आहे। परतूर पोलिसांनी या प्रकरणी 3 जणांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा सुद्धा दाखल केलाय। शाळेचे मालक तारिक सिद्दीकी यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे, कारण त्यांचा संबंध काँग्रेस पक्षाशी असल्याचं सुद्धा आता समोर येत आहे। शिक्षण विभागानं या शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी बबनराव लोणीकर, भाजपचे आमदार यांनी केली आहे आणि तसं न झाल्यास येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवण्याचा इशाराही दिलाय। तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि महाराष्ट्र पोलिसांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी ही सगळ्यांकडून केली जाते। परतूर पोलिसांनी मुख्याध्यापक विजयोद्दीन सिद्दीकी आणि इतर 2 शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। यावेळी हे एका तुर्की टीव्ही मालिकेतलं गाणं आणि संगीत आहे असा दावा शिक्षकांनी केला। तो व्हिडिओ काय आक्षेपार्ह व्हिडिओ नाही आणि तुम्ही तो व्हिडिओ जो काढला तर ते आमचे YouTube चॅनलवर तुम्ही जाऊन बघा। तुम्हाला बरेचसे देशभक्तीचे गीत, भारतीय संस्कृतीचे गीत, मराठी गीत वगैरे सगळे तिथं भारताची संस्कृती दर्शवणारे परफॉर्मन्स सुद्धा दिसतील। पण तुम्ही ते परफॉर्मन्स न बघता तुम्हाला तो व्हिडिओ दिसला, जे व्हिडिओ आम्ही YouTube वरून घेतला होता। अर्तुगरुल गाझी या मालिका आहे, त्या मालिकेचा व्हिडिओ आम्ही घेतला, त्याच्यावर विद्यार्थ्यांनी परफॉर्म केला।
आणि यांचा आक्षेप आहे की त्याच्या पाठीमागं स्क्रीनवर कोणीतरी त्यांच्या धार्मिक भावना दुखवितेल असा काहीतरी आक्षेपारी इमेजेस आपण दाखवले. इमेजेस बी काही आक्षेपारी नाही. त्याच अर्तुगरुल मालिकेतल्या हिरो जो आहे त्याच्यातला त्या हिरोचे फोटोज आम्ही ते बॅक स्क्रीनवर दाखवलेले आहे. या व्यक्तीने ज्यांनी आक्षेप घेतला त्यांनी त्याला काहीतरी ब्लर केलेला आपल्याला दिसतं त्यांच्या याच्यावर ट्विटर हँडलवर एक्सवर. तर त्यांनी तो ब्लर केला, त्याला एडिट केला, त्याच्यावर दुसरं काहीतरी कुठे त्याला काय सांगायचे हे नेमकं आम्हाला कळलं नाही. एकीकडे आपण मुलांना भारतीय संस्कृती देशभक्ती शिकवण्याबद्दल बोलतो आणि दुसरीकडे अशा घटना घडतायत तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात. शाळेत होणारे कार्यक्रम हे फक्त मनोरंजनाचं साधन नसतात तर त्यातून मूल्य आणि संस्कार सुद्धा दिले जातात. मग अशा वेळी गाण्यांची निवड करताना आणि या पार्श्वभूमीवरील दृश्यांची तपासणी करताना अधिक दक्षता घेणं हे गरजेचं नाही का? कारण अशा घटनांमुळे मुलांच्या कोवळ्या मनावर काय परिणाम होतो यावर आता गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.